नमस्कार. मराठी समाचार 24 मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश आणि परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठी समाचार 24. अकोट तालुक्यात वरुड, जवळका, लोदखेड, दिनोडा परिसरात पावसाचा कहर. शेती पिकाचे प्रचंड नुकसान, पंचनामा करून शेतकऱ्यांची मदतीची मागणी. देवानंद किरकर, अकोला जिल्हा प्रतिनिधी. अकोट तालुक्यातील वरुड, जवळका, लोदखेड, दिनोडा परिसरात गेल्या 2 दिवसापासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी व नाल्यांना आलेल्या पुरामुळे पाणी शेतात घुसून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यावर आनंदासोबत संकट निर्माण झाले आहे. पेरणी केली त्यावेळी पावसाचा कहर होता. बोगस बियाणे व जंगली प्राण्यांचा भडीमार आणि त्यात आणखी भर पडली तो म्हणजे सतत 2 दिवस सुरू असलेला मुसळधार पाऊस. सावरगाव, विटाळी, खापरवाडी, वरुड, जवळका, दिनोडा, लोदखेड येथील शेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे. यावर्षी अगोदरच सार्वत्रिक पाऊस न असल्याने पेरणी लेट झाली. त्यातच बोगस बियाण्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे पिके लहान आहेत आणि आता मुसळधार पावसामुळे शेतकरी आणखी हतबल झाला आहे. सावरगावमधून जात असलेल्या पठार नाल्यालगतची शेकडो हेक्टर क्षेत्रात पुराचे पाणी शिरले आहे. पूर्ण कपाशी, तूर पिकात पुराचे पाणी थांबल्याने जमीन उद्ध्वस्त झाली आहे. प्रचंड प्रमाणात शेती खरडून गेली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन येथील पिकांचे तातडीने सर्वे करण्याचे मंडळ अधिकारी व तलाठी आदेश देऊन पाहणी करून तत्काळ पंचनामे करावे व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी जोर धरून लागली आहे. 29 तारखेपासून सतत चालू असलेला पाऊस व 30 तारखेला मुसळधार रात्रीचा पाऊस, या पावसामुळे सावरगाव ते खापरवाडी रोडने जाणारा पठार नदी, या नदीलगतच्या सावरगावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच शेतकरी खापरवाडी, विटाळी, वरुड, जवळका या पंचक्रोशीतील खूप प्रमाणात नुकसान झालेले आहे. आधीच बोगस बियाण्यामुळे पीक कमी निघालेले आहे व त्यात जंगली प्राण्यांचा हौदोस आणि आता जो पाऊस आलेला आहे, या पावसामुळे पाऊस मुसळधार आल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तरी या नुकसानीची त्वरित तहसीलदार साहेब यांनी पटवारी साहेब, मंडळाधिकारी यांना त्वरित पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आदेश देण्यात यावे अशी मी अकोट तहसीलदार साहेब यांना विनंती करतो. शुभम पाटील, नायरे, प्रहार.